त्या ठिकाणी यथोचित शुभ सन्मान आपण करत आहोत. त्याचबरोबर काळगाव पंचक्रोशीतील एळेवाडी गाव आणि एळेवाडीचे सुपुत्र मान्य आदरणीय काका येळवे या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचाही आपण शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. नाईकबा चषकामध्ये ओम साई क्रिकेट क्लब गलमेवाडी आयोजित श्री नाईकबा चषक आणि या नाईकबा चषकामध्ये माननीय आदरणीय सुशांतजी कृष्ण चोरगे यांच्या शुभ हस्ते आपण काका येळवेंचा शुभ सन्मान या ठिकाणी करणार आहोत. मायेची प्रेमाची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन काकांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. थँक्यू सो मच. त्याचबरोबर उपस्थित असलेले माननीय आदरणीय विशालजी चोरगे साहेब यांचाही आपण या ठिकाणी शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने करणार आहोत. माननीय आदरणीय नामदार शंभूराजी देसाई साहेब यांचे सहाय्यक विशालजी चोरगे यांचा आपण यथोचित शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. शाल आणि पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करण्यात येत आहे. त्याचबरोबर माननीय आदरणीय महेश दत्तात्रेय चोरगे शिवसेना उपशहर प्रमुख नवी मुंबई यांचाही आपण या मुख्य व्यासपीठावरती यथोचित शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने करणार आहोत. महेशदादांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आयोजन टीमच्या वतीने करण्यात येत आहे. महेशदादा म्हणजे एक असं व्यक्तिमत्व नावामध्ये आपुलकी आणि मनामध्ये जिव्हाळा सातत्यानं कायम ठेवत गलमेवाडीतील तरुणांच्या खंबीरपणे पाठीशी उभं राहणारं नेतृत्व माननीय आदरणीय महेशदादा चोरगे यांचा यथोचित शुभ सन्मान जय दुर्गा माता तरुण मंडळाचे विद्यमान अध्यक्ष सुनीलजी चोरगे साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. त्याचबरोबर आज आपण पाहिलं तर समाजाला अशाच व्यक्तींची गरज आहे ज्यांचं मन संवेदनशील आहे, विचार सकारात्मक आहे आणि कृती ठाम आहे. हे व्यक्तिमत्व म्हणजे माननीय आदरणीय सुनीलदादा मस्कर. हे गुण प्रत्येकाच्या अंगी नसतात, परंतु अशा गुणांचं एक मिश्रण म्हणजे सुनीलदादा मस्कर यांचा देखील आपण या स्पर्धेच्या निमित्तानं शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. माननीय आदरणीय अधिकरावजी तानाजी चोरगे माजी अध्यक्ष आणि सर्व मान्यवर या सर्वांच्या शुभ हस्ते आपण सुनील दादांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. अमूल्य वेळ आज गलमेवाडीकरांसाठी आपण दादा खर्च केलात. असलेलं जिव्हाळ्याचं नातं आपण कायम ठेवत आपुलकीच्या बंधानं जोडलेली माणसं आपण जपत असताना आपण सन्मान स्वीकारत आहात. हा सन्मान या नाईकबा चषकाच्या निमित्तानं संपूर्ण गलमेवाडीतील ग्रामस्थ असतील, आमचे मान्यवर मंडळी असतील, या सर्वांच्या शुभ हस्ते सन्मान या ठिकाणी होतोय. सलग 9 वर्ष आम्हाला स्पर्धेमध्ये ट्रॉफी देऊन आणि गलमेवाडीतील कोणतेही सामाजिक कार्य असतं त्या कार्यामध्ये अग्रेसर राहणारं व्यक्तिमत्व म्हणजे माननीय आदरणीय सागरदादा घोडके समाजसेवक यांचाही सन्मान माननीय आदरणीय अधिकरावजी तानाजी चोरगे यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करत आहोत. या ठिकाणी मान्यवरांचा सन्मान होतोय. माननीय आदरणीय सागरदादा घोडके समाजसेवक यांचा देखील आपण सन्मान करत आहोत. गलमेवाडीतील कोणतेही सामाजिक कार्य असू द्या, गलमेवाडीतील कोणतेही कार्य असू द्या, सुखात असू द्या, दुःखात असू द्या, नेहमी पुढाकार घेणारं व्यक्तिमत्व म्हणजे माननीय सागरदादा आणि सागरदादांचा यथोचित सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करण्यात येत आहे.
यस, थँक्यू सो मच. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढली. आपल्या येण्यानं आपलं नातं असंच घट्ट बांधून राहिलं जातंय. गलमेवाडीचे माजी उपसरपंच माननीय आदरणीय आशिषजी चोरगे साहेब यांचाही आपण या मुख्य व्यासपीठावरती यथोचित शुभ सन्मान करत आहोत. माजी उपसरपंच यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं, नाईकबा चषकाच्या निमित्तानं आपण या मुख्य व्यासपीठावरती ज्ञानेश्वर माऊली यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. सचिव जय दुर्गामाता तरुण मंडळ मधल्याळी गलमेवाडी. आपण या स्पर्धेमध्ये ज्यांनी आम्हाला स्पॉन्सरशिप दिली, ज्या बक्षीस दात्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आपल्याला इंटरनेट देण्यात आलं, माननीय आदरणीय संदीप चोरगे समाजसेवक यांचाही शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं आपण या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. माननीय आदरणीय संदीप चोरगे समाजसेवक या आपला देखील सन्मान. जय दुर्गामाता तरुण मंडळाचे सचिव यांच्या शुभ हस्ते आज सन्मान होईल. जय दुर्गामाता तरुण मंडळ. माननीय आदरणीय संदीप चोरगे यांचा सन्मान करण्यात येतो. इंटरनेट सौजन्य आपल्याला या स्पर्धेमध्ये दिलं, यांचा सन्मान आपण करत आहोत. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये लाईट सौजन्य माननीय आदरणीय प्रशांत चोरगे, माननीय आदरणीय चेतन चोरगे यांचा सन्मान देखील या ठिकाणी आपण करत आहोत. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये मेडिकल किट सौजन्य माननीय आदरणीय नितीन चोरगे आप्पांचा देखील आपण सन्मान करत आहोत. आप्पा या आपला देखील या मुख्य व्यासपीठावरती नाईकबा चषकाच्या निमित्तानं शुभ सन्मान. मायेची जिव्हाळ्याची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक, आपुलकीचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आप्पांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये वेळात वेळ काढून उपस्थित असलेले सरकार ग्रुपचे विद्यमान अध्यक्ष सचिनदादा भोसले यांचाही आपण शुभ सन्मान. माननीय आदरणीय सागरदादा घोडके यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करणार आहोत. सागरदादांच्या शुभ हस्ते सरकार ग्रुपचे विद्यमान अध्यक्ष यांचा आपण सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. बंद प्रेमाचे, बंद आपुलकीचे, बंद जिव्हाळ्याचे, बंद मैत्रीचे जपत असताना हा आपण शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. या ठिकाणी शुभ सन्मान होतोय, मान्यवरांचा शुभ सन्मान होतोय. उपस्थित असलेले आमचे मित्र माननीय आदरणीय रोहितजी कांबळे साहेब यांचाही आपण शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. विशालजी चोरगे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होईल. विशाल चोरगे यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. त्याचबरोबर शाल आणि बुके सौजन्य माननीय आदरणीय चंद्रकांत महाडिक सीएम समाजसेवक यांचाही आपण शुभ सन्मान या स्पर्धेमध्ये करत आहोत. शाल आणि बुके सौजन्य आम्हाला देण्यात आलं. सीएम लगेच आपण देखील हा सन्मान आपला स्वीकारा. स्टंप सौजन्य माननीय आदरणीय अनिलजी राठोड समाजसेवक आपण देखील या आपला देखील शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करण्यात येत आहे. अनिलजी राठोड समाजसेवक यांचाही सन्मान या ठिकाणी होत आहे. शाल आणि पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान आपण करत आहोत. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये पाणी सौजन्य आम्हाला देण्यात आलं. माननीय आदरणीय सुशांतजी चोरगे साहेब यांचाही आपण शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. सुशांत चोरगे समाजसेवक यांचाही आपण शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. जिव्हाळ्याची प्रेमाची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान करण्यात येत आहे.
फटाके सौजन्य माननीय आदरणीय धनाजी बोरगे साहेब, सदस्य ग्रामपंचायत कुंभारगाव, संस्थापक अध्यक्ष कुंभारगाव क्रिकेट असोसिएशन धनाजी बोरगे साहेब यांचाही आपण शुभ सन्मान करत आहोत. त्याचबरोबर माननीय आदरणीय राहुलजी तोरगे साहेब समाजसेवक यांचाही सन्मान आपण करत आहोत. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक शूज गॉगल सौजन्य माननीय आदरणीय रोहित माने साहेब यांचाही आपण शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने करत आहोत. उत्कृष्ट फलंदाज बॅट सौजन्य मान्य श्री आकाश मोरे, मान्य श्री गणेश वरेकर. या स्पर्धेमध्ये आपल्याला नाश्ता सौजन्य देण्यात आलं. माननीय आदरणीय सागरदादा चिकणे अध्यक्ष बाल दोस्ती ग्रुप यांचाही आपण शुभ सन्मान करत आहोत. माननीय आदरणीय सचिनजी चोरगे दादा फोटोग्राफर सौजन्य यांचाही आपण सन्मान करत आहोत. चेंडू सौजन्य माननीय आदरणीय प्रताप चोरगे बापू. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये बॅनर सौजन्य माननीय आदरणीय उद्धव बाबूराव चोरगे युवा उद्योजक यांचाही शुभ सन्मान आपण करत आहोत. माननीय आदरणीय विक्रम रघुनाथ चोरगे, माननीय श्री सूरज चोरगे यांचा देखील आपण शुभ सन्मान या स्पर्धेमध्ये आपल्याला बॅनर सौजन्य देण्यात आलं. यांचा आपण शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. वीर हनुमान माटेकरवाडी संघातील खेळाडू आणि माननीय आदरणीय दिलीपजी चोरगे समाजसेवक यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आपल्याला पंच सौजन्य लाभलं. विनंती करतो अंकुशजी माटेकर आणि दिलीप चोरगे आपण समोर आपला शुभ सन्मान आपण या स्पर्धेमध्ये पंच सौजन्य आम्हाला दिलं. आपला या ठिकाणी यथोचित शुभ सन्मान केला जातोय. माननीय आदरणीय विजय माटेकर हा सन्मान स्वीकारत आहेत. पूर्ण टीमच्या वतीनं वीर हनुमान माटेकरवाडी संघाच्या वतीनं हा सन्मान स्वीकारत आहेत. त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेमध्ये युट्यूब लाईव्हचे सौजन्य माननीय आदरणीय श्री सुनील जगन्नाथ चोरगे अध्यक्ष जय दुर्गा माता तरुण मंडळ मधल्याआळी गलमेवाडी. त्याचबरोबर माननीय आदरणीय विशाल चोरगे समाजसेवक, माननीय आदरणीय श्री दशरथ चोरगे समाजसेवक या सर्वांचा आपण शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. आम्हाला या स्पर्धेमध्ये युट्यूब सौजन्य ANP लाव हे उपलब्ध करून दिलं या मान्यवरांनी आणि या मान्यवरांचा आपण शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. त्रिकूट कुठेही जा, हे तीन चेहरे तुम्हाला नेहमी एकत्रित दिसतील आणि या तिन्ही चेहऱ्यांची एक वेगळी मैत्री, एक वेगळे बंध आहेत, एक वेगळ्या आपुलकी आहे आणि हीच कायम ठेवत आहेत. मालिकावीर सौजन्य साधा चेहरा परंतु इतिहास घेरा, नेहमी कामामध्ये व्यस्त असणार व्यक्तिमत्व माननीय आदरणीय ज्ञानेश्वर चोरगे माऊली ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मालिकावीर सौजन्य या स्पर्धेमध्ये देण्यात आलं. सचिव जय दुर्गा माता तरुण मंडळ मधल्याआळी गलमेवाडी. नेहमी गलमेवाडीतील मधल्याआळीतील कोणतेही सामाजिक कार्य असू द्या, पुढाकार घेणार आणि कार्य शेवटपर्यंत होण्यामध्ये ठाम उभे राहणारं व्यक्तिमत्व म्हणजे माऊली आणि माऊलींचा या ठिकाणी सन्मान होतोय. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये आपल्याला सामनावीर कॅप व टी शर्ट सौजन्य देण्यात आलं. केटी स्पोर्ट आणि कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष माननीय आदरणीय अमितरावजी चव्हाण दादा यांचाही आपण शुभ सन्मान करत आहोत. केटी स्पोर्ट माननीय आदरणीय दुर्गेश चोरगे यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. माननीय आदरणीय संतोषजी चोरगे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. गलमेवाडी गाव आणि या गावाचं नाव सातत्यानं पुढे जावं हीच नेहमी मनामध्ये विचारसरणी असणारं व्यक्तिमत्व म्हणजे माननीय आदरणीय दुर्गेश चोरगे यांचा सन्मान होतोय. त्याचबरोबर माननीय आदरणीय किशोर शेपांडे यांचाही सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे केटी स्पोर्टच्या माध्यमातून. समालोचक सौजन्य माननीय आदरणीय विनायक निवृत्ती चोरगे माजी कर्णधार ओमसाई गलमेवाडी यांचाही आपण शुभ सन्मान करत आहोत. त्याचबरोबर मैदान सौजन्य माननीय आदरणीय दीपक निवडुंगे साहेब उद्योजक. सर्व चषक
सौजन्य माननीय आदरणीय सागरदादा घोडके यांच्या माध्यमातून आपल्याला गेले 9 वर्ष चषक देण्यात आलेले आहेत, त्यांचाही आपण आभार व्यक्त करूया. बालाजी सी फूड्स मंडप सौजन्य माननीय आदरणीय महेश चव्हाण दादा यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेमध्ये मंडप सौजन्य देण्यात आलं, त्यांचाही आपण आभार व्यक्त करूया. आणि या स्पर्धेमध्ये आपल्याला तृतीय पारितोषिक देण्यात आलं माननीय आदरणीय चंद्रकांत ताळके साहेब, शिवसेना उपजिल्हा प्रमुख नवी मुंबई, पाटण तालुका संपर्क प्रमुख शिवसेना, संस्थापक अध्यक्ष साईराज कोऑपरेटिव्ह पतसंस्था, आणि माननीय आदरणीय विकास दशरथ चोरगे यांच्या माध्यमातून आपल्याला रोख कॅश प्राइज 10,000 रुपये या स्पर्धेमध्ये तृतीय पारितोषिक देण्यात आलेलं आहे, त्यांचाही आपण विशेष आभार व्यक्त करूया. आणि प्रथम पारितोषिक रोख कॅश प्राइज धनराशी 15,000 माननीय आदरणीय दत्तात्रेय लक्ष्मण चोरगे, माजी सरपंच ग्रामपंचायत गलमेवाडी, आणि माननीय सौ कुसुम अगस्त चोरगे, लोकनियुक्त सरपंच ग्रामपंचायत गलमेवाडी यांच्या माध्यमातून आपल्याला प्रथम पारितोषिक रोख कॅश प्राइज धनराशी 15,000 देण्यात आलं. सर्व बक्षीसदात्यांचा आपण पुन्हा एकदा आभार व्यक्त करूया. आणि एक सन्मान राहिलाय माननीय आदरणीय शंकरजी पाटील साहेब पैलवान यांचा आपण शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. माननीय आदरणीय सुनीलजी चोरगे यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करणार आहोत. पैलवानांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय. शंकर पाटील पैलवान यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती मायेची, जिव्हाळ्याची, आपुलकीची आणि गलमेवाडीकरांच्या प्रेमाची शाल देऊन हा सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे. त्याचबरोबर ही संपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय कुंभारगाव मर्यादित कोणतीही स्पर्धा असू द्या, या स्पर्धेमध्ये नेहमी तिसरा डोळा ठेवून असतात आमचे सतीश मोरे दादा, यांचा देखील आपण शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. प्रत्येकाचे फोटो काढत असतात आणि या स्पर्धेच्या गोड आठवणी आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करत असतात. या आठवणी मागचा हिरो सतीश मोरे दादा यांचा आपण शुभ सन्मान ज्ञानेश्वर माऊलींच्या शुभ हस्ते हा सन्मान करत आहोत. हा सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे. त्याचबरोबर विशेष सहकार्य अक्षयजी तुपे यांचा आम्हाला या स्पर्धेमध्ये लाभलेला आहे. अक्षय, आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने या मुख्य व्यासपीठावरती करण्यात येत आहे. अक्षय तुपे यांचा आपण सन्मान करत आहोत. अक्षय तुपे यांचा शुभ सन्मान, दुर्गेश यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. मायेची प्रेमाची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान या ठिकाणी होतोय. त्याचबरोबर ही संपूर्ण स्पर्धा ANP लाईव्हच्या स्क्रीनवरती आपण पाहतोय. स्क्रीन ऑपरेटर साई यांचाही आपण शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. साई, आपण या आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. पडद्यामागचे हिरो ANP लाईव्हचे स्क्रीन ऑपरेटर साई. ANP लाईव्हचे स्क्रीन ऑपरेटर साई यांचा देखील सन्मान होतोय. आणि कुंभारगाव मर्यादित ज्या ज्या संघांचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत, आपल्या सर्वांना विनंती आहे की आपला देखील शुभ सन्मान या ठिकाणी नाईकबा चषकाच्या निमित्ताने करण्यात येत आहे. सर्व कर्णधार आपण मुख्य व्यासपीठावरती या, आपला देखील सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करण्यात येईल. रवी, या आपण सन्मान स्वीकारा. वीर हनुमान माटेकरवाडी कर्णधार आणि प्रवीण स्मृती बामणवाडी टीमचे कर्णधार आपण देखील या, आपल्या दोघांचाही सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. चला थोडंसं समोर या मित्रांनो.
विशेष सहकार्य आपल्याला लाभला अंकुश माटेकर यांचाही आपण विशेष सन्मान या मुख्य व्यासपीठावरती घेणार आहोत. अंकुशजी माटेकर आपण देखील या. मान्य आदरणीय राजू माटेकर आपण देखील या. आपला देखील शुभ सन्मान या ठिकाणी करण्यात येणार आहे. सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण माननीय आदरणीय आकाशजी माटेकर यांचाही शुभ सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. ज्यांच्या माध्यमातून पाठीमागच्या आपल्या या नाईकबा चषकामध्ये आपल्याला मैदान सौजन्य देण्यात आलं होतं आणि नेहमी आपल्या पाठीशी उभे असतात माननीय आदरणीय सुनीलजी हुमरे साहेब यांचाही आपण शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. कुंभारगाव क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सुनीलजी हुमरे साहेब आपण देखील या. आपला देखील शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करण्यात येत आहे. सुमित हुमरे आपण हा सन्मान स्वीकारा. सुमित हुमरे हा सन्मान स्वीकारत आहेत. नेहमी गलमेवाडीकरांच्या पाठीशी राहणार व्यक्तिमत्व माननीय आदरणीय सुनीलजी हुमरे साहेब उपस्थित नाहीयेत परंतु सुमित हा सन्मान स्वीकारत आहेत. त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेमध्ये आज सकाळपासून ज्यांनी सुंदर समालोचन केलं ते म्हणजे व्हॉइस ऑफ मालदण भरत जाधव सर यांचाही आपण शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. दूर कुठेतरी जंगलात जावा तिथे वेणू वाजावा त्याचा मधुर आवाज कानी यावा येणारा आवाज हृदयात जावा आणि तो आवाज म्हणजे व्हॉइस ऑफ मालदण भरत जाधव सर यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती ज्ञानेश्वर माऊली यांच्या शुभ हस्ते जिव्हाळ्याची मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान आपण करत आहोत. तसेच ज्यांचा आज दिवसभरात गोड आवाज तुम्ही ऐकला व्हॉइस ऑफ मालधन श्रीकांत साबळे सर यांचा देखील यथोचित सत्कार सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण संपन्न करणार आहोत. आदरणीय ज्ञानेश्वर माऊली यांच्या शुभ हस्ते आपण हा महत्वपूर्ण सत्कार घेणार आहोत. एक एक काळ होता माणसं रेडिओवरती समालोचन ऐकत होते मॅच पाहतली जात नव्हती ऐकत होते परंतु तो रेडिओचा काळ जर गावापर्यंत पोहोचवायचं असेल युट्यूबच्या माध्यमातून ते समालोचक म्हणजे आमचे श्रीकांत साबळे सर. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आमच्या समालोचन कक्षामधील हिरा कोहिनूर व्हॉइस ऑफ मालधन श्रीकांत साबळे सर. त्याचबरोबर गौरव मंडप डेकोरेटर्स यांचा देखील यथोचित सत्कार सन्मान आपण संपन्न करणार आहोत आणि त्याचबरोबर प्रोप्रायटर अमित कासुर्डे यांचा देखील यथोचित सत्कार सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करणार. त्यांच्या अनुपस्थितीमध्ये सचिन दादा त्यांचा सत्कार स्वीकारतील. सचिन दादा प्लीज यायचं आहे. या ठिकाणी यथोचित सत्कार सन्मान केला जातोय माऊली यांच्या शुभ हस्ते. सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच प्रवीण स्मृती संघाकडून महेश ठरतोय प्लेअर ऑफ द मॅच. प्लीज महेश यायचंय. सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच महेश.
फायनलचा प्लेअर ऑफ द मॅच मिस्टर सर रवींद्र, प्लीज वेलकम. चला थोडस जवळ या सर्वांनी, थोडस क्लोज या, क्लोज या, जवळ या. आपण मुख्य पारितोषिक वितरण सोहळ्याला आता सुरुवात करणार आहोत. अंतिम बक्षीस वितरण सोहळ्याला आपण सुरुवात करत आहोत. या स्पर्धेमध्ये बेस्ट फिल्डर आपल्याला पुरस्कार देण्यात आलेला आहे, ज्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट क्षेत्ररक्षक पुरस्कार आहे शूज माननीय आदरणीय रोहित माने साहेब यांच्या माध्यमातून हा पुरस्कार आपल्याला देण्यात आलेला आहे. एकदा बक्षीस दात्यासाठी जोरदार जोरदार टाळ्या मित्रांनो. ओम साई क्रिकेट क्लब गलमेवाडी आयोजित श्री नाईकबा चषक 2026 मधील आजच्या दिवसामध्ये ज्यानं आपल्या क्षेत्ररक्षकानं सर्वांची मन जिंकली तो खेळाडू आहे, त्याचं नाव दिलं जाईल. तत्पूर्वी माननीय आदरणीय सुनीलजी चोरगे साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण हा पुरस्कार वितरण करणार आहोत. बेस्ट फिल्डर ऑफ दी टुर्नामेंट श्री नाईकबा चषक 2026 मधील आहे. मॅच अगदी अंतिम टप्प्यात होती आणि ती कॅच खूप महत्वाची होती. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट, एकच वादा, आवाज वाढला. राजू दादाचं काम दमदार होत, वय झालं, परंतु अजून जिद्द आहे लढण्याची, लढत राहिला आणि बेस्ट फिल्डर ऑफ दी टुर्नामेंट एकच वादा सर्वांचा राजू दादा. बेस्ट बॉलर ऑफ दी टुर्नामेंट पुरस्कार आहे, आपल्याला पुरस्कार देण्यात आलेला आहे. फलंदाज बाट सौजन्य आहे माननीय आदरणीय आकाश मोरे आणि माननीय आदरणीय गणेश वरेकर यांच्या माध्यमातून बेस्ट बॅट्समन आपल्याला पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन आहे ज्याने एकूण 65 धावा बनवत आपल्या नावावरती बेस्ट बॅट्समन ऑफ दी टुर्नामेंट हा पुरस्कार मिळवलेला आहे. श्री नाईकबा चषक 2026 मधील पर्व 9व्यातील 9वा बेस्ट बॅट्समन आहे. एनिगेज ज्यानं बॅटने फिरवली चावी तो राहिला आवी बेस्ट बॅट्समन ऑफ दी टुर्नामेंट. माननीय आदरणीय अधिकरावजी चोरगे यांच्या शुभास्ते आपण बेस्ट बॅट्समनची ट्रॉफी वितरण करणार आहोत. आपण मान्यवरांना विनंती करूया, बेस्ट बॉलर आपण हा पुरस्कार आता वितरण करणार आहोत. या टुर्नामेंट मध्ये बेस्ट बॉलर आपल्याला पुरस्कार देण्यात आला शूज माननीय आदरणीय रोहित माने साहेब यांच्या माध्यमातून हा पुरस्कार आपल्याला देण्यात आलेला आहे. मान्यवरांचा आपण आभार व्यक्त करूया आणि विनंती करूया मान्यवरांना हा पुरस्कार देण्यासाठी. माननीय आदरणीय आशिषजी चोरगे यांच्या शुभ हस्ते आपण पुरस्कार वितरण करणार आहोत. बेस्ट बॉलर ऑफ दी टुर्नामेंट श्री नाईकबा चषक 2026 मधील पर्व 9व्यातील 9वा बेस्ट बॉलर राहिलाय. कुंभारगाव मर्यादित या चषकातील फलंदाज आहे, गोलंदाज आहे प्रवीण स्मृती संघातील सोनेरी सोनू, तुझा माझ्यावर भरोसा
हाय का सोन्या राहिला या टुर्नामेंट मधील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आपल्याला सर्व चषक देण्यात आले, माननीय आदरणीय सागरदादा घोडके समाजसेवक यांचा आपण पुन्हा एकदा आभार व्यक्त करूया. आणि ज्यांच्या माध्यमातून आपल्याला तृतीय पारितोषिक रोख कॅश प्राइज धनराशी 10,000 रुपये देण्यात आले, माननीय आदरणीय चंद्रकांत ताळके साहेब, माननीय आदरणीय विशाल दशरथ चोरगे साहेब यांचा आपण पुन्हा एकदा आभार व्यक्त करूया. आणि या स्पर्धेमध्ये जो संघ सातत्याने लढत राहिला पण अंतिम सामन्यात थोडासा कमी पडला, तो संघ राहिलाय श्री नाईकबा चषक 2026 मधील पर्व 9व्यातील तृतीय क्रमांकाचा मानकरी प्रवीण स्मृती बामनवाडी राहिलाय संघ या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा मानकरी. सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते आपण तृतीय क्रमांकाची चमचमणारी ट्रॉफी आणि रोख कॅश प्राइज धनराशी 10,000 रुपये वितरण करणार आहोत. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत प्रवीण स्मृती बामणवाड्या संघासाठी. एक स्टार खेळाडू, एक महान खेळाडू प्रवीण याच्या स्मृतीस अभिवादन देणारा हा संघ त्यांच्या नावाने खेळतो. आपला सितारा जरी आपल्यातून निघून गेला असेल तरी त्याला मानवंदना देण्यासाठी प्रत्येक चषकामध्ये चांगली कामगिरी राहिले. कॅप्टन मनोज, प्रशांत, सोनू सगळे खेळाडू अतिशय चांगल्या पद्धतीने खेळतात. विजय असतील, श्री नाईकबा चषक 2026 9व्या पर्वाचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी प्रवीण स्मृती बामणवाडी. मोरया. कॅप्टन मनोज, 2 शब्द आमच्याशी जोडायचे. फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन्स तुला आणि तुझ्या टीमला. काय सांगशील आजचा रणसंग्राम कसा राहिला तुझ्या नजरेत? धन्यवाद. मी प्रथमतः मी नाईकबा चषकचे मानतो, कारण दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी त्यांचं आयोजन खूप छान होतं. आणि नवीन आपले खेळाडू, जुने जे खेळाडू होते 40+ वाले, त्यांना संधी दिली. थोडा उशीर झाला त्यांच्यामुळे, पण हरकत नाही. थोडा मॅच सकाळी लेट झाल्यामुळे थोडा उशीर झाला. अजून मॅच जरा फायनलची चांगली झाली असती, मजा आली असती. प्रथमतः मी दुर्गेश आहे, स्वप्नील आहे, यांचा मी धन्यवाद मानतो की त्यांनी आम्हाला संधी दिली. नवं पर्व होतं, टॉस राहिला होता तुमच्या बाजूने. अंधारचा फायदा घ्यावा या दृष्टिकोनातून तुम्ही प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतला. निर्णय फसला की धावा जमवता आल्या नाहीत? नाही, निर्णय बरोबर होता, फक्त धावा जमवता आले नाहीत. नव्या पर्वाची कहाणी आहे. द्वितीय क्रमांक तुम्ही पटकवलाय. आणखीन एक ट्रॉफी तुमच्या भात्यामध्ये जात आहेत. स्पेशली संघाचा कुठला खेळाडू तुला वाटलं की आज त्याने चांगला परफॉर्मन्स दिलाय, त्याचा कमबॅक राहिलाय आज चांगला? विजय दादा वरेकर आहेत, बॉलर आहेत, बेस्ट बॉलर. त्यांनी चांगला गेम दाखवला, त्यांचा मी मनापासून आभार मानतो. तसेच सगळ्यांनी चांगला एफर्ट दिला, त्यामुळे इथपर्यंत पोहोचलो. एकावरती गेम नसतो, पूर्ण 11चे 11 खेळाडू चांगले असावे लागतात टीममध्ये. थँक्यू सो मच. कॉंग्रॅच्युलेशन प्रवीण स्मृती बामणवाडी, चांगला खेळ राहिला. मालिकावीर सौजन्य माननीय श्री ज्ञानेश्वर चोरगे, सचिव जय दुर्गा माता तरुण मंडळ मधली आळी गलमेवाडी. मी माऊलींना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण देऊयात मॅन ऑफ द सिरीज श्री नाईकबा चषक 2026 पर्व 9व्याचा मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज, 4 विकेट्स अँड 72 रन्स. कोण असेल
या पर्वाचा मॅन ऑफ द सिरीज प्रवीण स्मृती बामणवाडी माटेकरवाडी संघ, विचार करा कोण असेल. येस, मिस्टर सर रवींद्र, मॅन ऑफ द सिरीज, मॅन फ्रॉम माटेकरवाडी. वेलकम. ज्ञानेश्वर माऊलींच्या शुभ हस्ते आपण देऊयात मॅन ऑफ द सिरीज सर रवींद्र. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. फॅन आणि चमचमणारी ट्रॉफी. रवी दादा आमच्या सोबत जोडायचं आहे. कॅप्टन, फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर द मॅन ऑफ द सिरीज. पहिलाच प्रश्न असेल, पंखा रिमोटचा आहे हे तुम्हाला माहित होतं? त्याच ह्याच्यामुळे माझे एवढे रन झाले आणि चांगली म्हणजे मॅच विनिंग आम्ही स्कोर करू शकलो, बॉलिंग फिल्डिंग दोन्ही करू शकलो. तुम्हाला एक प्रश्न असेल, कॅप्टन्सी करत असताना कॅप्टन्सीचा पण प्रेशर असतो. 11 खेळाडू आहेत, पूर्ण गावाचं लक्ष आपल्यावरती असतं. कॅप्टन म्हणजे पूर्णपणे गावाची जिम्मेदारी आपल्यावरच असते. अंडर द कॅप्टन्सी मॅन ऑफ द सिरीज खेळणं, टीमला लीड करणं, किती प्रेशर राहतो, किती कसं कूल ठेवता स्वतःला? कॅप्टन्सी म्हणजे सर बोलायला गेलं तर टॉर्च उडवण्यापुरता मी येतो, पण एफर्ट जे आम्ही सगळे आहे, मी, अंकुश, श्रीधर आणि आमचे पूर्ण प्लेयर्स, आम्ही निर्णय जो घ्यायचा असतो सगळं मिळून जुळूनच करतो. असं नाही की मीच बोललं तर झालं, असं काय नाही होत. सगळ्यांनी निर्णय जो गेला तोच फायनल होता, भले तो रॉंग असेल किंवा राईट असेल. ठीक आहे, चुकला पुढे जाऊन आपण त्याच्यासाठी प्रयत्न करायचा. नक्कीच, खूप छान बोला तुम्ही. म्हणजे यांच्या संघामध्ये 11च्या 11 कॅप्टन आहात, सगळेच कॅप्टन आहेत. कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि रिमोटचा पंखा आहे, आम्हाला दुर्गेशने सांगितले, त्यामुळे घरी गेल्यावरती उठायचं नाही, झोपूनच. आणि स्वप्नामध्ये ते चौकार षटकार तुम्हाला आठवतील, चांगले खेळा. आणि हा देखील खूप खतरनाक खेळाडू बनेल. अगदी विराट कोहली सारखा अग्रेशन आहे त्याच्याकडे. तुम्ही विकेट जर गेली तर टेन्शन नाहीये, विकी दादा मारणार आहे, मला काही टेन्शन नाहीये, असंच बोलत असतो. तू बोल ना जरा, बोल ना. बरं सर, टीम जिंकल्यानंतर दोघे जण धावत जाणारे ते हेच चिल्लर होते. त्यांच्या चिल्लर पार्टींची मोठी पार्टी आहे. श्री नाईकबा चषक 2026 पर्व 9 ओम साई क्रिकेट क्लब गलमेवाडी आयोजित हे पर्व 9. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आमच्या गलमेवाडीकरांच्यासाठी मित्रांनो. जर कुंभार गावात जर खेळाची सुरुवात कोणी केली असेल, जो मानाचा विडा कोणी उचलला असेल, हे शिव धनुष्य कोणी उचलला असेल, ते म्हणजे गलमेवाडीकरांनी. आणि गलमेवाडीकरांच्या पाठीशी सातत्यानं हात असतो तो म्हणजे ग्रामदैवत स्वयंभू श्री नाईकबा राजाचा. सातत्याने ही स्पर्धा 9 वर्ष नाईकबा राजाच्या आशीर्वादाखाली पूर्ण होत असते. आणि या 9व्या पर्वाचा विजेता जो ठरला आहे, ज्या संघाने अतिशय मेहनत केली, परंतु सर्वप्रथमतः ज्यांच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक लाभलं, धनराशी 15,000 रुपये सौजन्य माननीय श्री दत्तात्रय लक्ष्मण चोरगे साहेब, माजी सरपंच ग्रामपंचायत गलमेवाडी, आणि कुसुम अगस्त चोरगे, लोकनियुक्त सरपंच ग्रामपंचायत गलमेवाडी. चषक सौजन्य माननीय श्री सागरदादा गोडगे साहेब यांचं मनापासून आभार. पहिल्या चषकाचा मानकरी श्री नाईकबा चषक 2026 मध्ये उडी मारली, थेट अगदी हिमालय गाठलं आणि संजीवनी बुटी जो उचलली, या चषकाच्या माध्यमातून वीर हनुमान माटेकरवाडी, प्लीज वेलकम. वीर हनुमान माटेकरवाडी संघ विजेता ठरतोय पर्व 9व्याचा, या महान चषकाचा, या ट्रॉफीचा मानकरी. हे सुंदर क्षण आहेत, हे बेहतरीन पले. संपूर्ण स्क्वॉड, आमचे उपस्थित मान्यवर, संपूर्ण मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण देऊयात प्रथम क्रमांकाचा चषक. या चषकावरती श्री नाईकबा चषक 2026 वरती नाव कोरलंय वीर हनुमान माटेकरवाडी. वीर तुम बड़े चलो, वीर तुम बड़े चलो, सामने पहाड़ हो, सिंह की दहाड़ हो,
निडर तुम डरो नहीं, निडर तुम डटो वही. वीर हनुमान माटेकरवाडी संघ राहिला या टुर्नामेंट मधील प्रथम क्रमांकाचा मानकरी. श्री नाईकबाच्या नावानं चांग भलं. बजरंग बली की जय. चांग भलं. चांग भलं. ही फटाक्यांची आतिषबाजी, ही रोषणाई, ती फक्त आणि फक्त माटेकरवाडीकरांच्यासाठी.